Coordinating. Coordinating conjunction. ओके, तो कोऑर्डिनेटिंग आहे. अँड हा काय दाखवतो देवांशू? नाउन्सला जोड काय करतोय? दोन नाउन्स काम करतोय. दोन घटकांना जोडण्याचं काम तो करतोय. अँड ओके, चलो वेल नेक्स्ट. आनंद, क्वेश्चन. तू काय शिकवलंस? यूज अँड अँड मध्ये कन्वर्ट आय प्ले क्रिकेट अँड फुटबॉल. मोठ्यांना सुद्धा जमतं, परंतु जेव्हा तो कॉन्फिडेंटली बोलतो, त्या कंजंक्शनचा वापर करतो, तेव्हाच ते खरं इंग्लिश. आणि तुम्ही त्या दिशेने खूप छान प्रयत्न झाला. मुलांना पण खूप छान प्रेझेंटेशन द्यायला लागतं. कंजक्शन आहे. कंजक्शन म्हटलं कॉर्नरी कंजक्शन आहे. आता कॉर्नरी कंजक्शन काय आहे? कारण या वाक्याची आपल्याला ही मीटिंग पुन्हा आठवायची आहे. तेव्हा मी मनीषा मॅडमला या लास्ट परफॉर्मन्स वरती आपलं काय मत आहे आणि या मुलांची जी ही प्रॅक्टिस सुरू आहे, तर यामधून आपण या मुलांना भविष्यवेधी कशी साधावी याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? तर मी आपल्याकडे येतोय मनीषाताई. प्रत्येक वेळेस रिस्पॉन्स देत चला, कारण रिस्क त्याला देतो तेव्हा त्याची शक्ती द्विगुणित होते, दोनदा होते आणि तो खूप जोमाने काम करू लागतो. तुम्हाला टेक्नॉलॉजीचा कॉन्फिडन्स निर्माण केलाय. आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्यानंतर फक्त थोडेसे काहीतरी सुधारणा स्वतःमध्ये करायची. तुम्ही ऑलरेडी खूप पटकन कॅच करणारी मुलं आहे, त्यामुळेच तर तुम्ही इथपर्यंत आला. तर इंग्लिशमध्ये अजून तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं असेल तर आपल्या शिक्षकांची किमान अपेक्षा असते, माझ्यासोबत तुमच्या सरांची पण हीच अपेक्षा, की तुम्ही नेहमी इंग्लिशचं जिथं शक्य होईल त्यावेळेस इंग्लिशमधूनच संभाषण, कॉन्व्हर्सेशन करत चला. इंग्लिशची स्टोरी बुक्स, न्यूजपेपर, आता ग्रामीण भागामध्ये हे मिळू शकत नाही, पण आपल्या मोबाईलवर आपण सकाळी सगळ्या प्रकारची वर्तमानपत्र डाउनलोड करू शकतो किंवा तो वाचू शकतो. तेव्हा एखादी बातमी रोज असते, एखाद्या स्पोर्ट्सच्या संदर्भात रोज एक बातमी वाचायची स्पोर्ट्सचीच. तुम्हाला काही शब्द रोज रिपीट झालेले त्याच्यामध्ये असतात, त्याच्यामुळे आपल्याला ते समजायला खूप सोपं जातं. जर आपण आज एक वाचलं आणि उद्या दुसरंच वाचलं नाही, ते आहात तुम्ही नियमित 15 दिवस एकच बातमी वाचा, स्पोर्ट्सच्या संदर्भातली किंवा ऍक्सिडेंटच्या संदर्भातली, पाण्यासंदर्भातली, पक्षासंबंध, तुम्हाला ते खूप छान जाईल इंग्लिश समजणं. कारण आम्ही सुद्धा तुमच्या एवढी होतं तेव्हा आम्हाला एवढे इंग्लिशचं नॉलेज नव्हतं, पण आम्ही ते घेतलं. तर कारण काय, तर आपण रोज इंग्लिश मधल्या बातम्या किंवा गोष्टींची मध्ये छोटी छोटी पुस्तकं आपल्या रूम टू रीड वगैरे असेल, खूप छान छान आलेले आहेत, ऑनलाईन उपलब्ध करून घ्या. आणि सगळ्यात आपल्याकडे म्हणजे हा मोबाईल म्हणजे आपला गुरुच आहे.
इंग्लिश बातम्या ऐकणे सुद्धा खूप हा कॉन्व्हर्सेशन छान मॉडेल्स आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळतील. तुम्ही ते ऐका. जेव्हा आपल्या समोर कोणी बोलतं ना इंग्लिश, ते तुम्ही ऐकलं तर कळतं, अरे हे तर खूप सोपं आहे. कारण तुम्हाला थिअरटिकली सर खूपच छान समजावून सांगतात, पण तुम्हाला आणखीन जर प्रॅक्टिकली त्याचा कॉन्व्हर्सेशन मध्ये जास्त वापर करायचा असेल तर ऑनलाईन जे कॉन्व्हर्सेशनचे छोटे छोटे व्हिडिओज आहे बघा, खूप छान अॅनिमेट केलेले, ते तुम्ही पाहायचे. तुम्हाला खूप सपोर्ट मिळेल, खूप खूप त्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्ह कराल. ठीक आहे सर, थँक्यू. चला, धन्यवाद मॅडम. आमच्या ओके, थँक्यू. या ज्या प्रॅक्टिसेस आता सुरू आहेत, तर या प्रॅक्टिसेस मध्ये आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला आजची दिली, तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्रास दिला, नाही. तर तरीही आमच्या या छोट्या छोट्या पार्टिसिपेंट्सना निश्चितच याचा फायदा होईल असं गृहीत धरतो आणि या सर्वांच्या तर्फे, आमच्या शाळेच्या तर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. 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 खूप छान प्रयत्न चालू आहेत. जेव्हा कधी माझी तुम्हाला वाटेल हेल्प पाहिजे, ऑलवेज मी आहे. बरोबर. चला, मलाही नवीन नवीन गोष्टी, तुमचे मुलं कुठेपर्यंत आहेत हे पाहायला मिळतं. माझ्याकडे सध्या 4th स्टँडर्ड आहे. मलाही तुम्हाला एक दिवस त्यांना इंट्रोड्यूस करून द्यायचे. खूपच म्हणजे व्यवस्थित 4थीच्या मानाने किंवा तुमचे 5वी 6वी 7वीच्या मानाने खूप छान मुलं इम्प्रूव्ह करतात. जर आपण प्रयत्न केले तर निश्चितच मुलं खूप पटकन कॅच करतात. आणि ते ना असे हे झालेले आहेत की मला कुठून इंग्लिशचं नॉलेज मिळेल, मी कुठं त्याचा वापर करू आणि इतरांपेक्षा पुढे जाऊ. जे आजूबाजूला गवगवा असतो ना इंग्लिश माध्यमात, तर त्यात त्यांना इंटरेस्ट आहे. ही जे मागील 2-3 वर्षापासूनची जी पिढी आहे ती म्हणते इंग्लिश आम्हाला शिकायचंय, नवनवीन गोष्टी. तर त्यांची भूक पूर्ण करण्याचं काम चांगलं चाललंय. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. पुनश्च ओके. एकदा आपले मनस्वी